दिनांक 18/8/2024 रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडील अंमलदार यांना गोपनीय बातमीदार यांचे मार्फत बातमी मिळाली की मौजे वेणेगाव तालुका माडा गावच्या शिवारात टेंभुर्णी पंढरपूरकडे जाणाऱ्या रोडला देणेगाव येथील पुणे ते सोलापूर हायवे रोडवरील ब्रिज खाली एक पांढरे रंगाचे कारमधून त्यामध्ये पांढरा शर्ट घातलेले 2 इसम बनावट नोटा घेऊन येणार आहेत अशी बातमी मिळाल्याने अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा, कुंदन गावडे पोलीस निरीक्षक टेंभुर्णी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, विलास रणदिवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार संदीप गिरमकर, पोलीस नाईक प्रवीण साठे, पोलीस नाईक विनोद साठे, 2 पंच, स्टेट बँक कॅशियर हनुमंत गायकवाड असे वेणेगाव ब्रिज खाली सापळा लावून थांबले असता दुपारी 14:10 सुमारास एक पांढऱ्या रंगाची कार आली। त्यावेळी ती अडवून चेक केली असता त्यामध्ये लक्ष्मीकांत शंकरप्पा अळगी वय वर्ष 32 राहणार समर्थनगर अक्कलकोट तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर हा मिळून आला। त्याच्या पॅन्टच्या खिशात 100 रुपये दराचे 3 बंडल, सागर मच्छिंद्र बारवकर वय वर्ष 34 राहणार देऊळगाव गाजा तालुका दौंड जिल्हा पुणे याच्या पॅन्टच्या खिशात 100 रुपयाचे 2 बंडल मिळाले। त्या कॅशियर मार्फत चेक केले असता नोटांचा कागद जाड व रफ आहे तसेच नोटांवरील गांधींचा वॉटरमार्क हा स्पष्ट दिसतो जो की प्रकाशात नीट धरल्यानंतर दिसायला हवा। वॉटरमार्क मध्ये 100चा अंक अस्पष्ट आहे। अंध व्यक्तीसाठी केलेल्या स्पर्शाचा मार्ग जाणवत नाही, त्यामुळे सदरच्या नोटा बनावट असल्याचे सांगितले। दोन्ही आरोपींकडे एकूण 484 100 रुपयांचे बनावट नोट असे एकूण 48,400 रुपये मिळून आल्याने त्यांच्याकडे मिळून आलेल्या कार किंमत पाव लाख रुपये तर कार व मिळालेल्या दोघांना पोलीस ठाणे येथील आणून त्यांचे विरुद्ध पोलीस हवालदार संदीप गिरमकर यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास अजित मोर पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडे देण्यात आला। नंतर गुन्ह्याचे तपासिक अंमलदार यांनी वरिष्ठांना गुन्ह्यातील बनावट नोटांची छपाई करणारे टोळीचे शेवटचे 2 टोकापर्यंत पोहोचवण्याचे सूचना दिल्या। त्यानुसार वरील दोघांची दिनांक 26/8/2024 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली होती। तर गुन्ह्यातील आरोपींनी कर्नाटक राज्यातील आरोपीचेकडून नोट घेतल्याचे सांगितले, परंतु त्याचे नाव त्यांना देखील माहीत नव्हते। यातील आरोपींना कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील मौजे नवानगर भागात ज्या ठिकाणी नोटा दिल्या होत्या त्या ठिकाणी जाऊन तेथून माहिती घेतल्यानंतर आरोपींची नावे प्राप्त झाल्यानंतर अटक करण्यात आली। आरोपींना नोटा देणारे करबसय्या वीरभदैया हिरेमठ वय वर्ष 39 राहणार गुटुर्गी भटनूर तालुका सिंदगी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक, मारुती हनुमंत हालकुर्की वय वर्ष 43 राहणार सेक्टर 49 नवानगर प्लॉट नंबर 236 बागलकोट राज्य कर्नाटक यांना स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाणे येथे आणून अटक करून त्यांची दिनांक 26/8/2024 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे। सदर गुन्ह्यात एकूण 4 अटक झालेल्या आरोपींकडे तपास केला असता कर्नाटक राज्यातील अटक केलेल्या आरोपींनी 100 रुपये व 500 रुपये दराचे नोटा तयार करत असल्याची कबुली दिली व नोटा साहित्य काढून देतो असे सांगितले। गुन्ह्यांचे तपासिक अंमलदार अजित मोरे व त्यांचे तपासात सहाय्य करणारे पोलीस अंमलदार विलास रणदिवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार संदीप गिरमकर, पोलीस नाईक प्रवीण साठे, पोलीस कॉन्स्टेबल चेतन पवार, पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा मेहर, चालक पोलीस कॉन्स्टेबल शुभम शिंदे यांना कर्नाटक राज्यात पाठविले। यातील करबसय्या वीरभदैया हिरेमठ वय वर्ष 39 राहणार गुटुर्गी भटनूर तालुका सिंदगी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक याने त्याच्या राहत्या घरातच नोटा छापत असल्याने त्याचे घर देखील दाखवले। नंतर त्याच्या घरातून बनावट नोट व बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य काढून दिले। त्यामध्ये त्याच्याकडे 100 रुपये दराचे व 500 रुपये दराचे एकूण 54,88,000 रुपये व बनावट नोटा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्य त्यामध्ये मिळून आले। त्यातील आरोपी मारुती हनुमंत हालकुर्की वय वर्ष 43 राहणार सेक्टर 49 नवानगर प्लॉट नंबर 236 बागलकोट जिल्हा बागलकोट राज्य कर्नाटक त्याची घर झडती घेतली त्याच्याकडे 100 रुपये दराचे 500 नोटा व 100 रुपये दराचे 100 नोटा असून असे एकूण 70,000 रुपये तसेच बनावट नोटावर हिरवे लाईन बनवण्यासाठी वापरात येणारी लॅमिनेशन मशीन मिळून आली आहे। सदर गुन्ह्याचे तपासात खालील प्रमाणे रोख रक्कम व साहित्य मिळून आले आहे।